ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. एक हृदय प्रसंग. ओव्या आहेत 1417 ते 1425. मामेकम शरणम व्रज या भगवंतांच्या वचनाचं स्पष्टीकरण केल्यावर ज्ञानदेवानी एक अलौकिक प्रसंग वर्णिला आहे. ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे, बोलिले श्रीकृष्णे. सर्व रूपांच्या योगाने जो रूपवान आहे, सर्व दृष्टींच्या योगाने जो डोळस आहे व जो सर्व देशात राहणारा आहे, त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला सांगितले. मग सावळा स कंकणू, बाहू पसरोनी दक्षिणू, आलिंगीला स्वशरणू, भक्त राजू तू. मग श्यामसुंदर श्रीकृष्णाने आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून आपल्याला शरण आलेला सर्व भक्तांचा राजा जो अर्जुन, त्याला आलिंगन दिले. न पवता जयते, काखे सुनी बुद्धी ते, बोलणी मागवते बोसरले. ज्या ठिकाणी प्राप्त न होता वाचाही बुद्धीला काकेत मारून माघारी परतली. ऐसे जे काही एक, बोला बुद्धीसीही अटक, ते द्यावया मिश खेवाचे केले. असे जे काही एक वाचेला व बुद्धीला प्रवेश करण्यास कठीण, ते अर्जुनच देण्याकरता देवानी आलिंगनाचे निमित्त केले. म्हणजे वाचेला व बुद्धीला अगम्य असे जे ब्रह्मस्वरूप, त्याचा अनुभव अर्जुनास आणून देण्याकरता देवानी आलिंगनाचे निमित्त केले. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले, आपणा ऐसे अर्जुना. तेव्हा आलिंगनाचे वेळी देवांचे हृदय व अर्जुनाचे हृदय एक झाले. देवाने आपल्या हृदयात असलेला बोध अर्जुनाच्या हृदयात घातला आणि देव व भक्त हे द्वैत न मोडता देवाने अर्जुनाला आपल्यासारखे केले. दीपे दीप लाविला, तैसा परिश्वंगू तो झाला, द्वैतम न मोडिता केला, आपण पे पार्थू. एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता दिसावयास जरी ते दोन दिसतात, तरी प्रकाशाच्या दृष्टीने त्यांचे ऐक्य मोडत नाही. त्याप्रमाणे तो आलिंगनाचा प्रकार झाला. म्हणजे द्वैत म्हणजे देवभक्तपण न मोडता देवाने अर्जुनाला आपल्या स्वरूपी मिळवून घेतला. तेव्हा सुखाचा मगतया, पुरू आला जो धनंजया, तेथ वाढू तरी बुडोनिया, ठेला देवो. तेव्हा मग त्या अर्जुनाला जो सुखाचा पूर आला, त्या पुरात त्याचबरोबर देवाचाही सुखाचा पूर आला. तो इतका मोठा होता की देव जरी सर्व शक्तिमान होते तरी बुडून राहिले. सिंधू सिंधू ते पावो जाये, ते पावणे ठाके दुना होये, वरी रेगे पुरवणीये आकाशही. समुद्राला समुद्र जेव्हा मिळावयास जातो तेव्हा ते मिळणे एकीकडेच राहते व पाणी दुप्पट होते व शिवाय भरणीला आकाशात वर चढते. तैसे तया दोघांचे मिळणे, दोघा नावरे जाणावे गवणे, किंबहुना श्री नारायणे विश्व कोंदले. त्याप्रमाणे त्या दोघांचे मिळणे त्या दोघांना आवरत नव्हते. ते कोणी जाणावे, फार काय सांगावे, नारायणाने विश्व कोंदून भरले. श्लोकाचा अर्थ पूर्ण झाल्यावर ज्ञानदेवाने पुन्हा एकदा श्रीकृष्णार्जुनांचे भावबंध रेखाटले आहेत. प्रथम त्यांनी श्रीकृष्णांसाठी 3 विशेषण वापरली आहेत. सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे. श्रीकृष्ण हे परमात्मा स्वरूप आहेत. त्यांच्यापासूनच सर्व सृष्टी आकाराला आलेली असल्यामुळेच जीवांना रूप त्यांच्यामुळेच प्राप्त झालेलं आहे. सर्व जीव मात्रांच्या दृष्टी त्याच्या योगेच डोळस झालेले आहेत आणि तेच सर्व ठिकाणी निवास करून आहेत. अशा भगवंतांनी मोक्ष इष्यामी मा शुचः असे म्हणून अर्जुनाला आश्वस्त केलं आणि नंतर कंकणाने विभूषित झालेला आपला उजवा बाहू पुढे करून शरण आलेल्या अर्जुनाला आलिंगन दिलं. भगवंतांनी अर्जुनाला आलिंगन दिल्याचे 2-3 प्रसंग ज्ञानेश्वरीत वर्णन केले आहेत. त्यातील हा शेवटच्या अध्यायातील शेवटचा प्रसंग. भगवंतांनी असं अर्जुनाला आलिंगन का दिलं असावं, त्याविषयी ज्ञानदेव एक कल्पना करतात की भगवंतांना अर्जुनाला संपूर्ण ज्ञान द्यायचं होतं. ते परमात्म तत्व अर्जुनाच्या अनुभवाला आणून द्यायचं होतं. वास्तविक त्या परमात्म स्वरूपी वाणी व बुद्धी यांचा शिरकाव होत नाही.
यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं तैत्तरीय उपनिषदात सांगितलेलं आहे. असे वाणी वा बुद्धीला अप्राप्य असलेले ते आत्मतत्व अर्जुनाच्या अनुभवाला आणून देण्यासाठी भगवंतांनी हे आलिंगन देण्याचे निमित्त केलं होतं. त्यामुळे हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी मिळाले. हृदयाशी हृदय भिडले व अशा प्रकारे आपल्या हृदयातील अद्वैतबोध भगवंतांनी अर्जुनाच्या हृदयात ओतला. देव आणि भक्त यांचं ऐक्य झालं. अर्जुनाला त्यांनी आपल्यासारखेच केले, पण तेही द्वैत न मोडता. द्वैत न मोडता आपल्या जवळील सर्व ठेवा अर्जुनाला कसा देता येणार? त्यासाठी ज्ञानदेवांनी दीपाची प्रतिमा वापरलेली आहे. एका दिव्याने दुसरा दीप लावला की पहिल्या दीपाठाई असणारं सर्व तेज सर्वच्या सर्व दुसऱ्या दीपाला दिलं जातं. आता दिवे 2 दिसत असले तरी दोन्ही दिव्यांचा प्रकाश एकरूपच झालेला असतो. तसेच भगवंतांनी आलिंगनाच्या निमित्ताने अर्जुनाला स्वरूपी मिळवून घेतले, आपल्यासारखेच केले. त्यामुळे अर्जुन अतिशय आनंदित झाला. त्याला जणू सुखाचा महापूरच आला. तो आनंदाचा पूर एवढा मोठा होता की त्यात सर्व समर्थ असे श्रीकृष्ण बुडून गेले. हे त्यांचे मिलन 2 समुद्रांनी एकमेकांना भेटण्यासारखे होते. 2 समुद्र एकमेकांना भेटले की पाणी दुप्पट होते व ते आकाशापर्यंत जाऊन भिडते. ते आकाशाला जणू गिळूनच टाकते. श्रीकृष्ण व अर्जुन सुद्धा त्या 2 समुद्रांप्रमाणे एकमेकात विरघळून गेले आहेत. त्या ज्या आनंदाच्या लाटा निर्माण झाल्या त्या दोघांनाही ती आनंदाची उर्मी आवरेना. ती आनंदोर्मी संपूर्ण विश्वात दाटून राहिली. सर्व विश्वच त्या आनंदात बुडून गेलं. अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश केलाच, पण स्वसंवेद्य अशा परमात्म तत्वाची अनुभूती सुद्धा दिली. येथे गीताशास्त्र समाप्त झाले असं सांगून ज्ञानदेवांनी गीतेचे आगळेपण विस्ताराने स्पष्ट केले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.